हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सुंदर अशा दिवसाची सुरुवात सूर्यनारायणाला नमस्कार करून झालेली आहे. चला तर मग दिवसाची सुरुवात करू. सकाळी मी नाश्त्यासाठी पोहे बनवले होते. आज पिल्लूलाही टिफिनमध्ये पोहेच देणार असल्यामुळे थोडंसं निवांत होतं. लगेचच चहा बनवायला ठेवला. आजचा चहा जरा लवकर घाईगडबडीतच झाला होता, कारण पिल्लूला शाळेत सोडवून यायचं होतं. माझ्यासाठी मी छान असा चहा घेतला व पिल्लूला शाळेत सोडवायला गेले. त्याच्या टिफिनमध्ये पोहे आणि ही बनवलेली कडाकणी, त्याचबरोबर एक बनाना दिला होता. त्याचा टिफिन पॅक केला व त्याला शाळेत सोडवून आले. शाळेत सोडून आल्यानंतर मला देवपूजा करायची होती. आज थोडंसं निवांत देवपूजा करू म्हणून मी त्याला अगोदर शाळेत सोडवून आले, कारण आज मला देव घासायचे होते. बरेच दिवस झाले घासलेले नव्हते. सकाळी सकाळी देवपूजा केली की मन अगदी प्रसन्न होतं. पिल्लूला शाळेतून सोडून येते वेळी मी अशी फ्रेश फुलंही घेऊन आलेली होती. नॉर्मली शाळेतून सोडून येते वेळेसच मी फुलं घेऊन येत असते. जर सुट्टी असेल तर देवांना फुलं काही मिळत नाहीत. हलकंसं ऊन पडलं होतं म्हणून चटई वगैरे धुवून टाकायची होती. ते धुतलं. त्यासोबतच एक ब्लँकेटही धुवायचं होतं, जे की लवकर वाळतं. मोठं ब्लँकेट वगैरे तर मी अजूनही धुतलेलं नाही, कारण त्याला वाळण्यासाठी छान कडकडीत ऊन पाहिजे. म्हणून आता ज्या दिवशी ऊन पडेल त्याच दिवशीच ते धुणार आहे. टेरेसवर नेऊन कपडे वाळत घातले की लगेचच असं गच्च भरून आभाळ आलेलं होतं. नंतर मोठा असा पाऊस पडेल असं वाटत होतं. दुपारी मला एक रेसिपी बनवायची होती. ती बनवून घेतली आणि लगेचच दूध तापत ठेवलं. आणि रेसिपी बनवल्यानंतर मात्र किचनची अवस्था काहीशी अशी होती आणि भरपूर भांडीही पडलेली असतात. रेसिपी बनवण्याच्या अगोदर तर किचन अगदी स्वच्छ असतं, पण पुन्हा मात्र असं होतं. इव्हिनिंगच्या वेळी देवाजवळ दिवा लावून घेतला की लगेचच मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले. आता या भोपळ्याच्या मला धपाट्या बनवायच्या होत्या. आता हा भोपळा किसायचं मात्र खूप मोठं टास्क होतं, पण ते पटकन कंप्लीट करून मी पीठ मळायला घेतलं. आता या धपाट्यांची रेसिपी मी बऱ्याच वेळ शेअर केलेली आहे, म्हणून आता काय सांगत नाही. लगेचच पीठ मळून घेतलं. पीठ थोडंसं पातळच ठेवायचं, म्हणजे थापते वेळी ते जड जात नाही. छान असं जेवण केलं व दिवसाचा शेवट मात्र ही अशी आईस्क्रीम खाऊन केला. चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.